मैत्रिणींनो, आज आपण रेनबो म्हणजे कलरफुल पुरी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतले. हे पालकची प्युरी घेतली, ही बीटची प्युरी घेतली, हा रवा घेतला आहे, मीठ घेतलं आहे, साखर घेतली आहे, हळद घेतली आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता मी ह्या वाटीने प्रत्येक एक वाटी घेऊन बनवणार आहे. पुरी करताना थोडीशी साखर घालायची म्हणजे पुरीला एकसारखा कलर येतो. आता मी सुरुवातीला एक वाटी पीठ घेतले, ह्याच्यामध्ये एक वाटी घेतले, ह्याच्यामध्ये एक वाटी घेतले, ह्याच्यामध्ये एक वाटी, ह्याच्यात एक वाटी घेतली, म्हणजे मी 4 प्रकारचे बनवणार आहे. तर मी सुरुवातीला काय करते, ह्याच्यामध्ये पालकची प्युरी घालून घेते. पाणी घालायचं नाही, ह्याच्यामध्येच हे मळून घ्यायचं. तर हे बघा, मी हे हळद घालून केले, हे बीटाचं बनवलं आहे आणि हे पालकाचं बनवलं आहे. हे आपल्याला 5 मिनिट मुरण्यासाठी ठेवायचे. टाकून घ्यायचे. ही बघा, ही मी बीटाची ही 3 कलरच्या अशा एकावर ठेवले आणि हा असं लाटून घ्यायचे थोडीशी. तर हा बघा, मी अशा प्रकारे हा रोल बनवून घेतलेला आहे आणि हा आता असा आपण छोटे छोट्या आकारात कट करायचे. बघा किती सुरेख दिसतंय. आता हे मी लाटून घेणार आहे. तर ही बघा, मी अशा प्रकारे लाटून घेतली. बघा किती सुरेख दिसते, बघा किती मस्त दिसते आपली पुरी. तर हे बघा, इकडं मी तेल तापायला ठेवले आणि इथं पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर हे तेल जरा तापलं की मग तळून घ्या. ही बघा, मी तळायला घातली पुरी. किती मस्त झाली बघा ही आपली पुरी. किती सुंदर दिसते. पूर्ण असं ते निथळून घ्यायचं त्याचं. मी तळून घेतलेलं आहे अगोदर. बघा आपले पुरी कलरफुल पुऱ्या किती सुंदर झालेल्या आहेत बघा. माझा थोडासा आवाज बारीक येतो आहे कारण मला सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे माझा आवाज थोडासा बारीक येतो आहे. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.